नमस्कार. आता आपण डिसेंबर 2013चा दुसरा पेपर कंप्लीट करत आहोत. बोलण्याची प्रक्रिया अर्थाकडून ध्वनी निर्मितीकडे जात असते, तर ऐकण्याची प्रक्रिया ध्वनी ग्रहणाकडून अर्थाकडे जात असते. हे संपूर्ण विधान बरोबर आहे. प्रक्रिया टाळण्यासाठी कोणत्या 3 प्रकारच्या प्रक्रिया घडताना दिसतात? य, श्रुती व श्रुती, स्वरक संक्षेप आणि संयुक्त स्वर. मराठी या शब्दाची उत्पत्ती कन्नडमध्ये शोधण्याचा प्रयत्न कुणी केला? श.वा. जोशी यांनी. स्वनिमाचे भाषेतील कार्य कोणते? अर्थभेदकता. कवी थोर असतात, साहित्यिक ख्यातनाम असतात, अध्यक्षीय माननीय असतात, नियंत्रणमुखी विचारी असतात. या विधानातील विशिष्ट शब्द योजनेतून कोणत्या प्रकारचा अर्थ व्यक्त होतो? साहचर्यपर अर्थ. ऐतिहासिकता, प्रामाण्य, जिवंतपणा व स्वायत्तता ही कोणत्या भाषेची सारतत्वे आहेत? प्रमाण भाषेची. सणसणीत, झणझणीत, खणखणीत हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत? पूर्णाभ्यस्त. एल्गार आणि खोत हे तुर्की भाषेतून मराठीत आलेले शब्द आहेत. तर लेखनविषयक बरोबर शब्द आहे पहिला. मानव पंथाला बुंदेलखंडात कोणत्या नावाने ओळखतात? अच्युत पंथ. ज्ञानदेवांचा अक्षरदेह म्हणजे ज्ञानेश्वरी असे कोणी म्हटले आहे? विनोबा भावे. मराठी संत मंडळाचा तत्ववेत्ता जरी ज्ञानदेव होता तरी त्याचा खरा प्रणेता ज्ञानदेवच होता असे विधान कोणाचे? बाळ सुंठणकर. आठवतो ब्रह्म नाठवतो नवभ्रम हे वचन कोणाचे? एकनाथांचे. वामन पंडिताचे श्लोककाव्य कोणते? द्वारका विजय. प्रेमाचे कवी आणि ग्रामीण कवी या 2 बिरुदांनी ओळखले जाणारे कवी कोण? ना. घ. देशपांडे. पुढीलपैकी कोणते संपादन प्रभा गणोरकर यांनी केलेले नाही? गस्तवाल्याची गीते आणि निवडक. कविता. लघुकथेचे मुख्य काम हृदयाआड चाललेले मानवाचे जीवन अभिव्यक्त करणे हे आहे. हा विचार कोणी मांडला? दिवाकर कृष्ण यांनी. याचं पहिलं उत्तर आहे. कोणत्या? रघुवीर सामंत. पालापाचोळा नचिकेतकर. उघडे लिफाफे नामासंत. मंचधार विसखंडिका. प्रकाशनानुसार कालक्रम लावायचे आहे. चरित्रचंद्र, माझी संसार यात्रा, जीवन विहार आणि चित्रपट. पानगळ हा कविता संग्रह आशा थोरात यांचा आहे. शाळा पुस्तक मंडळी यांच्याकडून सर्वप्रथम छापण्यात आलेली पहिली 2 पुस्तके कोणती? पंचोपाख्यान, विदुरनीती. 22 उत्तर बी. भाषा पंडित किंवा 16 भाषांचा कोश द. गो. सडेकर. मराठी भाषेचा सरस्वती कोश विद्याधर वामन भिले. मराठी भाषेचा वज्रकोश गोपाल तानाजी जोशी महाडकर. मराठी शब्दरत्नाकर वासुदेव गोविंद आपटे. ताडपत्रावर लिहिलेला एकमेव मराठी ग्रंथ कोणता? कलानिधी. उलटा जमाना ही दुष्काळावर आधारलेली लावणी कोणाची? अनंत पंडित. बखरकार. शिवछत्रपतींचे सप्तप्रकरणात्मक चरित्र मल्हार रामराव चिटणीस. शिवदिग्विजय रघुनाथ यादव. 96 कलमी बखर दत्ताजी पंत वाकेनवीस. राज्य व्यवहार कोश रघुनाथ भट्ट उपाध्ये चंदावरकर. कोणते नाटक रूपक खांडणीकरांचे नाही? शिवसंभव. सत्वपरीक्षा, विद्याहरण आणि कीचकवध हे खाडीलकरांचे आहे. स्वामी एक शोध मीरा धांडगे. महानिर्वाण समीक्षा आणि संस्मरणे रेखा इनामदार साने. विशाखा अर्ध्यधान उषा देशमुख आणि आहे मनोहर तरी वाचन आणि विवेचन विजया राज्याध्यक्ष. मार्क्स चरित्र आणि शिकवण या ग्रंथाचे लेखक वि. म. भुसकुटे. नागफणा आणि सूर्य ही कविता कोणाची? गजमल माळी. नागफणा आणि सूर्य गजमल माळी. अनुपमा निरंजन यांच्या कन्नड भाषेतील कादंबरीचा
स्त्री माझे नाव असे हा अनुवाद कोणी केला? मीना वांगीकर. अनुपमा निरंजन यांच्या कन्नड भाषेतील कादंबरीचा स्त्री माझे नाव असे मीना वांगीकर. विशालाक्षी द्विवेदुल यांच्या वरदी या साहित्यकृतीचा तेलुगूतून मराठी सेतू हा अनुवाद कोणी केला? गिरिजा थील यांनी. टेनिसनच्या इनॉक ऑल्डन या काव्याचे अनिकेत हे पद्यमय भाषांतर कोणी केले? गिरीश. गुणवृत्ती, उपचार, भक्ती अशी ही नावे असणारी शब्दशक्ती कोणती? लक्षणा. काव्य तू जायते जातू कस्यची प्रतिभावतः. प्रतिभावान असा एखादाच काव्य निर्माण करू शकतो हे मत होतं भामहचं. बुद्धी विवेक, कुवलयानंद, चित्रमीमांसा हे ग्रंथ कुणाचे? अप्पय दीक्षित यांचे. कवी कंठावरण क्षेमेंद्र. काव्यालंकार रुद्रट. काव्यालंकार सर्वस्व रुय्यक. चित्रमीमांसा खंडन जगन्नाथ. नाटकात शांतरस धरून 9 रस असल्याचे मत कुणी मांडले? उद्भट. कलेतील वास्तववादाला तर सौंदर्यवाद्यांचा विरोध होताच, पण कला ही निसर्गाची अनुकृती आहे अथवा निसर्गाचे प्रतिबिंब आहे या अरिस्टॉटलपासून चालत आलेल्या परंपरागत विचारसरणीलाही विरोध होता. संपूर्ण विधान बरोबर. कवीची परिपक्वता म्हणजे आपल्या व्यक्तित्वाचे परंपरेत विसर्जन करणे, एक सततचा आत्मत्याग, व्यक्तिमत्व मालवणे. या प्रक्रियेस टी.एस. इलियट काय म्हणतो? विव्यक्तीकरणाची प्रक्रिया. साहित्यामधील भाषेच्या उपयोगाने त्याचे स्वरूप विशुद्ध संवेदनांचे राहत नाही, कारण भाषा ही साहित्याचे जसे माध्यम आहे तसे व्यवहाराचेही आहे. हे विधान बासी मर्ढेकर यांचे आहे. त्याचे उत्तर बी. वाचक ग्रहण सिद्धांत याउस. मिरर स्टेज लाहा. जेनेटिक स्ट्रक्चरलिझम ल्युशियन गोल्डमन आणि उत्तर संरचनावाद मिशेल फुको. त्याचे डी. जॉन पॉल सार्त्र व्हॉट इज लिटरेचर. सिगमंड फ्रॉइड इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स. ई.डी. हर्ष व्हॅलिडिटी ऑफ इंटरप्रिटेशन आणि गदामर ट्रूथ अँड मेथड. विशेषनामे व धर्मवाचक नामे जेव्हा अनेक वचनी उपयोगात येतात तेव्हा त्यास काय म्हणतात? सामान्य नामे. जे धातू अनियमित असून सर्व आख्यातांतही चालत नाहीत त्यास काय म्हणतात? गौण क्रियापद. श्रीमंताला विद्या नको आणि ज्याला विद्येची गोडी असते त्याला शिकण्यापुरताही पैसा मिळत नाही. हे वाक्य केवळ मिश्र संयुक्त वाक्य. व्याख्याताचा मुख्य विशेष कोणता? या आख्यातास काळाचा अर्थ प्राधान्य करून नाही. रामाकडून रावण मारला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. नवीन कर्मणी प्रयोग. दूरदर्शनवरील जाहिरातीच्या संहिता लेखनात पुढीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? संकलनाचे योग्य ज्ञान. एका औद्योगिक संस्थेच्या वार्षिक सभेचा वृत्तांत लिहिताना कोणत्या घटकास सर्वाधिक महत्त्व प्राप्त होते? लाभांशाची घोषणा. आयकर आयुक्तास उद्देशून कराचा परतावा मिळावा यासाठी पत्र लिहिताना कोणता महिना योजाल? आयकर आयुक्त मुंबई नागपूर विभाग यास विषय महोदय. आपण लगेच तिसरा प्रश्नपत्रिकाही कंप्लीट करून घेऊ. महानुभाव पंथातील आचारस्तर या ग्रंथाचा कर्ता कोण आहे? गुर्जर शिवबास. तृतीय शोधणीचा टीप हा दत्तराज मराठे यांचा ग्रंथ असून तो हरिराज पुसदेकरांच्या द्वितीय शोधणीच्या टीपा ग्रंथाची परिवर्तित आवृत्ती म्हणता येईल. संपूर्ण विधान बरोबर. मराठीत मायावादी अद्वैत सिद्धांताची विवेचनात्मक मांडणी करणारा पहिला ग्रंथ असे गौरवोद्गार लक्ष्मणशास्त्री ऋषी यांनी कोणत्या ग्रंथाविषयी काढले? विवेक सिंधू.
न लगे धूम्रपान पंचाग्नी साधन करिता चिंतन हरी भेटे संत सेना. कालक्रमानुसार बखरी लावायची आहे. तालीकोटची बखर, सभासदाची बखर, पाणीपतची बखर आणि सप्त प्रकरणात्मक चरित्र. धन्यवंश एक एक पुरुष कल्पवृक्ष पिकले हा पोवाडा कुणाचा? प्रभाकर. निरंजन माधव यांचा ग्रंथ कोणता? संप्रदाय परिमळ. आठशे उत्तर पडले. बारशाला निघाली लग्नाला पोहोचली मालती मंदापूरकर. अंगत पंगत इंदिरा संत. सुंदर जग हे अरुणा ढेरे. शिवगीतांजली इंदिरा अत्रे. नाग गोरे यांचा लेखसंग्रह कोणता? गुलबशी. टोपण नावे आणि लेखक? राग गडकरी, दीड शहाणा, अनंत हरी गद्रे, समतानंद, गोविंद विठ्ठल कुंटे, भाऊ महाजन आणि द रा बेंद्रे, अंबिका तनय दत्त. नाट्य मन्वंतरच्या स्थापनेमागील 4 प्रमुख नावे: के. नारायण काळे, डॉक्टर ग. य. चिटणीस, अनंत काणेकर, श्री व्ही. वर्तक. अंबिका सरकार यांचा कथासंग्रह चाहूल. पुढीलपैकी कोणते लेखन गंगाधर गाडगीळ यांचे नाही? गंधर्व युग. गंगाधर गाडगीळ नाही, गंधर्व युग म्हणजे त्यांचे आहेत प्रारंभ, लिलीचे फूल आणि तुर्तम्य. मानवी भाषा एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत कशा प्रकारे संक्रमित होते? सामाजिक सांस्कृतिक जीवनाद्वारे. भाषाकुलातील जनन संबंध शोधत आपण जसे जसे मागे जाऊ तसे तशी भाषांची व भाषाकुलांची संख्या कमी होत गेली पाहिजे, कारण जनन ही संकल्पना मानवी कलांप्रमाणे भाषाकुलांना तंतोतंत लागू पडत नाही. केवळ विशिष्ट स्वनाशी संबंधित सूरच नव्हे तर संपूर्ण शब्दाची म्हणजे त्यातील सर्व स्वनांची सुरावट ही सुद्धा काही भागात भाषात कोणते कार्य करते? स्वनिमिक कार्य करते. स्वनिमांच्या जुळणीमधून पदिम घडतात आणि पदिमांच्या जुळणीमधून वाक्य घडतात. संपूर्ण विधान बरोबर. गृहीता, कन्या, मुलगी, पोरगी, पोर, लेक, पोरटी या शब्दातून शैलीगत अर्थ व्यक्त होतो. दार, थोर, बी, बिरी यासारखे परसर्ग हे बे सारख्या उपसर्ग मराठीत कोणत्या भाषेतून आत्मसात केले आहे? फारसी. मुकुल भट्टाचा अभिधावृत्ती मातृका हा ग्रंथ काव्यशास्त्रावर नाही, तथापि त्यातील लक्षणावृत्तीचे विवेचन या शास्त्रात बहुतांशी स्वीकृत झाले आहे. संपूर्ण विधान बरोबर. वाङ्मय हे स्वभावोक्ती, रसोक्ती आणि वक्रोक्ती असे 3 प्रकारचे असून त्यांपैकी रसोक्ती ही सर्वात अधिक मनोहारी असते असे कोणी म्हटले आहे? भोज. माहीम भट्टाने प्रतिभेचे विस्तृत विवेचन कोणत्या ग्रंथात केले आहे? तत्वमुक्ती कोश. उचित रचना सन्निवेश हे काव्य सौंदर्याचे तत्व कोणी सांगितले? क्षेमेंद्र. रसाचा खरा आस्वाद नाट्यातच घेता येतो ही भूमिका कोणाची होती? अभिनव गुप्त. साहित्यकृतीचा सौंदर्यात्मक अर्थ हा वाचक समीक्षकाच्या सहसर्जक आस्वादक प्रक्रियेत व समीक्षा व्यापारात निर्माण होत असतो. ही साहित्यकृतीच्या स्वरूपाविषयीची भूमिका कोणाची? गंगाधर पाटील. मी संहिता निर्माण करतो म्हणून मी अस्तित्वात आहे आणि काही अंशी मी निर्माण करतो ती संहिता मीच असतो हे उद्गार कोणाचे? रॉबर्ट श्लोपोल्स. मानसनिष्ठ कला, सायकोलॉजिकल आर्ट्स आणि साक्षात्कारी कला म्हणजे विजनरी आर्ट्स असे प्रकार कोणी केले आहे? कार्ल युंग. सिद्धांत आणि शास्त्रवेत्ते याचे उत्तर दुसरं आहे. प्रतीक मीमांसा इन्सर्ट कासिरर. संज्ञा मीमांसा गास्तो बेशलार. आदिबंधात्मक शोध मॉड बॉडके आणि मानसशास्त्रीय सिद्धांत एरिक नायमॉन. वक्ता, श्रोता, शब्दरूप, अभिप्राय, संदर्भ, संपर्क साधने, व्याकरणिक नियम व्यूह ही भाषिक 6 अंगे कोणी सांगितली?
रोमांयात्मक सही. साहित्य प्रकार ही साहित्याची कृची व्यवस्था असून ती प्रतिभेच्या उन्मुक्त आविष्काराला अटक घालत असते. संपूर्ण विधान चूक. कथा व कादंबरी यात भेद उत्पन्न करणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? रचनेचे एककेंद्रित्व व बहुकेंद्रित्व. शोकांतिकेचे आत्मतत्व कोणते? कथानकाची रचना. काव्यविषयक ग्रंथ व ग्रंथकार यांच्या जोड्या कोणत्या? डी. काव्य आणि काव्योदय वा व पटवर्धन. संस्कृत काव्यपंचक विष्णू शास्त्री चिपळूणकर. आधुनिक कविपंचक ग. माडखोलकर आणि 5 कवी म. वि. राज्याध्यक्ष. मनुष्य व्यक्तिशः व समुदायशः जी जीवन पद्धती निर्माण करतो आणि जीवन साफल्यार्थ स्वतःवर व बाह्य विश्वावर संस्कार करून जे आविष्कार करतो ती पद्धती वा तो आविष्कार संस्कृती होय. ही संस्कृतीची व्याख्या कोणाची? तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची. प्रतिकूल स्थितीत शैव, वैष्णव आणि सुफी पंथातील विविध धर्ममतांचा समन्वय साधून स्वधर्माची विस्मृती होऊ न देणे हे महत्त्वाचे कार्य कोणत्या पंथाने केले? दत्त संप्रदाय. अस्पृश्यता निवारणाचा प्रयत्न करण्यासाठी आंबेडकर पूर्व काळात अनार्य दोष परिहारक मंडळाची स्थापना कोणी केली आहे? गोपाळ बुवा वलंगकर. उदारमतवादाचा पहिला उच्चार बाळशास्त्री जांभेकर यांच्या लेखनातून झाला. नंतरच्या काळात त्याच वाटेने पुढे जाताना सर्वांगीण सुधारणावादाचा पुरस्कार करणारे व उदारमतवादी विचारसरणीसाठी आधारभूमी मिळवून देणारे विचारवंत कोण? महादेव गोविंद रानडे. मराठी भाषेत शालोपयोगी पुस्तके तयार करून घेण्याच्या बाबतीत बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक आणि स्कूल सोसायटी यांच्या बरोबरीने कोणाची कामगिरी तितकीच महत्त्वाची आहे? कॅप्टन जॉर्ज जर्विस. एकीच्या राज्यात या कादंबरीवर कोणत्या तत्त्वप्रणालीचा प्रभाव आढळतो? अस्तित्ववाद. वैज्ञानिक प्रगतीच्या प्रसाराला मिळणारा प्रतिसाद कोणत्या स्वरूपाचा असतो? पारंपरिक विचारसरणीचा हिरिरीने पुरस्कार. पारंपरिक साचेबंद वाङ्मय विश्वाचा प्रतिकार करण्यासाठी कोणती उपाययोजना केली गेली? ताज्या दमाच्या वाङ्मय अभिव्यक्तीसाठी नव्या लघु नियतकालिकांची निर्मिती. ज्या तत्त्वांचे अवलंब केल्यामुळे इतर राष्ट्रे अधिकाधिक सुधारत चालली आहेत त्या तत्त्वांचा स्वीकार करण्यास आम्ही आनंदाने तयार झाले पाहिजे. असे करण्यात त्यास लोकमताविरुद्ध जावे लागणार आहे. तरी जो खरा विचारी आहे, ज्याला लोककल्याणाची खरी कळकळ आहे, त्याने शूद्र लोकांच्या अवकृपेला यत्किंचित न भीता आपल्या मनास योग्य वाटेल ते लिहावे, बोलावे व सांगावे. हे मत आहे गोपाळ गणेश आगरकर यांचे. 1832 ते 1849 या कालखंडात समाज प्रबोधन विषयक कार्य बाळशास्त्री जांभेकर, जनार्दन वासुदेवजी व भाऊ महाजन यांनी केले आणि त्यांना एक कोकणस्थ व लोकहितवादी या पत्रलेखकांनी मोलाचे सहकार्य दिले. संपूर्ण विधान बरोबर. पुनर्विवाह न करण्याची चाल महान रोगांप्रमाणे अनेक ठिकाणी व जातीत पसरली आहे. त्यामुळे किती कोट्यावधी स्त्रिया वैधव्याचे असह्य दुःख कसे भोगीत असतील व भोगीतात व त्यापासून कसे अनर्थ होत आहेत व होत असतील याची कल्पना सुद्धा करिता येत नाही. हे विचार कोणाचे? ताराबाई शिंदे. भाषा शुद्ध व सरळ असली तरी किताबासहित कर्त्याचे नाव प्रसिद्ध करण्याइतकी प्रौढता व रसिकता तीत नसून विचाराविषयी धरसोड व मळमळीतपणा दिसून येतो. हे विधान कोणत्या नियतकालिकाने कोणत्या नियतकालिकाविषयी म्हटले आहे? दंभ हारकणे निबंधमालेविषयी म्हटले आहे. ग्रंथव्यवहार काही कच्चे दुबे हा विभाग कोणत्या नियतकालिकाने प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली? सत्यकथा. गांधी हत्या या विचाराचा सांगोपांग उहापोह करणारी लेखमाला कोणत्या नियतकालिकातून प्रसिद्ध झाली?
अभिरुची. केशवसुतांनी लिहिलेल्या अंतजाच्या मुलाचा पहिला प्रश्न या कविता प्रथम कोणत्या नियतकालिकात प्रसिद्ध झाली? मनोरंजन. कालक्रमानुसार लावायचं आहे. ढग, कोसला, सूर, आठवणीचे पक्षी. बळी कादंबरीतील गिरणी कामगारांचा लाल बावट्याचा नेता कोण होता? बारणे साहेब. अप्रगत, असंस्कृत, अविकसित लोकसमूह म्हणजे लोक ही व्याख्या कोणत्या ग्रंथात आढळते? एन्साइक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका. एनल्स अँड अँटिक्विटीज ऑफ राजस्थान हा जेम्स टॉड यांचा ग्रंथ केव्हा प्रकाशित झाला? 1829 मध्ये. पुढीलपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर राची ढेरे यांचा नाही? लोकसाहित्य कला विचार. राची ढेरे यांचा आहे म्हणजे लोकसंस्कृतीचे उपासक, लोकदेवतांचे विश्व आणि लोकसाहित्य काही अनुबंध. झारित्रा शुक्राचार्य ही लोकोक्ती केव्हा वापरली जाते? एखादी व्यक्ती आपल्या कामात अडथळा करीत असल्यास. एका कारभारी जाऊ द्या माहेरी ह्या लोकगीतातून ध्वनित होणारा अर्थ कोणता आहे? संसारी स्त्रीच्या व्यथा. तौलिक साहित्य म्हणजे विशिष्ट प्रवृत्ती किंवा वाङ्मयीन शोधाची शाखा की जिच्यात अतिराष्ट्रीय जुळवाजुळवीचा पद्धतशीर अभ्यास समाविष्ट आहे असे समजले जाते. तौलिक साहित्याभ्यासाचे हे स्वरूप वर्णन कोणी केले? क्लॉडिओ ग्युलियन. प्रभव आणि प्रभाव यांच्या संदर्भातील सहज साधर्म्याचे स्पष्टीकरण देताना पुढीलपैकी कोणता प्रकार पुरेसा उपयुक्त ठरत नाही? विज्ञानाधिष्ठित स्पष्टीकरण. पुराव्याच्या आधाराशिवाय भारतीय साहित्यात स्वयंसिद्ध एकता शोधण्याचा खटाटोप करू नये असा इशारा कोणी दिला? V.K. गोकाक. शब्दशः भाषांतर नेट फ्रेज, आशयानुगामी भाषांतर पॅराफ्रेज आणि अनुकृतीरूप भाषांतर हे भाषांतराचे 3 प्रकार कुणी केले आहेत? जॉन ड्रायडन. के. ना काळे, डॉक्टर ग. य. चिटणीस, अनंत काणेकर, श्री वी. वर्तक ही इब्सेनिझमने भारावलेली मंडळी होती आणि त्यांना पाश्चात्य रंगभूमीवरची क्रांती मराठी रंगभूमीवर आणायची असल्यामुळे त्यांनी घोस्ट, द वाईल्ड डक, भ्रांत ही नाट्ये प्रयोग स्वरूपात आणली. उत्तरार्ध चूक आहे, पूर्वार्ध बरोबर आहे. स्त्रीत्वाकडे एक स्थिती म्हणून पाहणारी स्त्रीवादी विचारवंत कोण? जुलिया क्रिस्तेवा. स्त्रीवादी साहित्य समीक्षा पारंपरिक सामाजिक व सांस्कृतिक विचारसरणीने स्त्रीवर साहित्यकृतीमधून केलेल्या अन्यायाचा शोध घेणे, त्याचप्रमाणे साहित्यकृतींच्या रूपबंधाचे त्यातील आशयाशी असणारे नाते सुस्पष्ट करते. पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक. जोड्या लावायच्या आहेत. पहिलंच उत्तर आहे गजगे ज्योत्सना देवधर, संसार शोभा वसुंधरा पटवर्धन, कातरवेळी सुधा नखणे, कालचक्र विजया जहागीरदार. स्वातंत्र्योत्तर भारतीय स्त्री हा ग्रंथ कोणाचा आहे? चंद्रकला हाटे. जोडा लावा. ग्रामीण साहित्य म्हणजे खेडेगावातील कृषीवर निर्वाह असलेल्या शेतमजुरांच्या जीवनावर आधारलेले साहित्य होय. हे मत कोणाचे? गो. म. कुलकर्णी. वळीबा पाटील ही कादंबरी दीनमित्रमध्ये कोणत्या वर्षी क्रमशः प्रसिद्ध झालेली आहे? 1888. बोबडे बोल, पांडुरंग श्रावण गोडबोले, आभाळाचं ज्ञान दान, गणेश कुळे, गवळणी श्याम कुलकर्णी आणि गंधवीणा गजमल माळी. घर जावई हा कथासंग्रह कोणाचा? आनंद यादव. तमाशातील नाचणाऱ्या स्त्रियांचा पडद्यामागील आयुष्याचा वेध पुढीलपैकी कोणत्या कादंबरीत आढळतो? मंधान. दलित साहित्य म्हणजे दलितांनी किंवा दलितांसाठी लिहिलेले साहित्य नव्हे तर दलित संवेदनेतून जन्मलेले साहित्य होय. हे मत कोणाचे?
गोकुळ देशपांडे. पुढीलपैकी दलितानंद या नावाने कुणी लेखन केले? दीनबंधू शेगावकर. दलितानंद या नावाने लेखन केले दीनबंधू शेगावकर. पुढीलपैकी विमल गाडेकर यांचा कविता संग्रह कोणता? 72चं बी उत्तर आहे. दलितानंद म्हणून गोविंद आबाजी अहिरे यांनी लेखन केलेलं आहे. दलितानंद गोविंद आबाजी अहिरे. पुढीलपैकी विमल गाडेकर यांचा कविता संग्रह कोणता? ऋतुबंध. जोडा लावा. प्रज्ञा पवारांचा आहे कविता संग्रह अंतरंग. उषा हिंगोणेकर मुद्रालेखन. वाहरू सोनवणे गोधड. प्रकाश खरात अनिकेत. आणि शेवटचा गोविंदसिंह रामटेके यांनी जनता साप्ताहिकात 5 नोव्हेंबर 1938 मध्ये प्रकाशित केलेली कथा कोणती? मजुरी की मरण. इथे आपण 2013चे दोन्हीही प्रश्नपत्रिका पूर्ण केल्या आहेत. धन्यवाद.